हाय मित्रांनो, सकाळचे आता 7:30 झालेत. ऑफिसचा टाईम झाला आता. 2 दिवस झालेत काही व्हिडिओ बनवले नव्हते. त्याच्यामध्ये गायत्रीची पण तब्येत बरी नव्हती, म्हणून काही व्हिडिओ काही बनवलेतच नाहीत. हां, इंस्टाग्रामवरती थोडेफार बनवलेत व्हिडिओ, पण तिची तब्येत बनवले असल्यामुळं खराब असल्यामुळे काही बनवताच आले नाही मग व्हिडिओ. म्हटलं जाऊ दे, 2 दिवस आराम करूया. पण आता कसं ऑफिसच्या टायमिंगमध्ये पण व्हिडिओ वगैरे काय बनवता येत नाही. माझा 7:30चा टाईम आहे ऑफिसचा. मी 7:30ला तर निघून जातो. हा गायत्री, आज लेट झाला ना? तिने आज टिफिन वगैरे बनवून दिला. तब्येत बरी नव्हती तिची, म्हणजे आता बरं वाटतंय तिला. आता बरं वाटतंय ना गायत्री? हो हो, घे मग थोडं दूध. तेव्हा हिला हे दूध प्यायला दिलं ते अजिबात नाही आवडत हिला. दिदा पण इथं मस्त झोपलेली. ही पण सकाळी 5 वाजताच उठून गेलेली. आता ते किती 6:30 वाजता झोपली ती. तिला जोडीमध्ये झोपवलं. मी आपला आंघोळ पाणी करून घेतली पटकन. गायत्रीने पण टिफिन वगैरे रेडी करून दिला. तेव्हा तिला पण झोप येते आता. झोप येते? हां. झोपायचं आहे. चालेल, मी गेल्यावर तो आराम कर. आणि असं आहे, मी ऑफिसला जातो की जेव्हा इथं झोपते तोपर्यंत ती दिदा उठून जाते. मग हिची झोपच होत नाही. कारण की रात्री तर 4-5 वेळा ती दिदा उठते, कधी घाबरून जाते ती. त्यासाठी ती पण उठून जाते आणि तिला परत फ्रेश दिसते. म्हणजे तू गोरी आहे तर त्याच्यामुळे तू फ्रेश दिसते. सॉरी, हा, नाही नाही, तू जास्त गोरी दिसतेस माझ्यापेक्षा. हा, मग बघ ना. किती झोपेचे मूडमध्ये माझी तर आंघोळ झाली, हिचं तर आंघोळ पाणी काही नाही तरी पण छान दिसते ही. तसं काही नाही, गोऱ्या माणसांचं तसं असतं. 10-10 दिवस नाही पण आंघोळ केली ना तरी पण चांगले दिसतात ते. हा का? हा. नाही, ते टायकॉट घालतात तेव्हा ठीक आहे. ते तो वरचा बटन कशाला लावायचा? नाही नाही, असं नाही. हे आपण आपलं बोलण्याच्या नादात ते दिदा उठून जाईल ना. चला, बाय बाय. उद्यापासून चांगला व्हिडिओ बनवणार. आता तर सध्या तुम्ही आम्हाला सोडून जाता एकट्यांना, आठवण येते का नाही? आठवण येते का नाही म्हणजे मी काही जर दिल्ली आग्रा जात नाहीये, इथं ऑफिसला जातोय अंधेरीला. 8 तास दादा तुम्ही बाहेर. मग 8च तास ना. आणि संध्याकाळी 5-6 वाजता घरी येऊन जातो ना. 5-6 घरी नाही, पण तुम्ही घरी येऊन कुठं लगेच मोबाईल घेऊन बसता. घरी येऊन बायको आहे, पोरगी आहे, काय काही काळजी घेतच नाही तुम्ही अजिबात. तू आहेस ना आमची काळजी. आणि येतावर तू आहेस ना आमची काळजी घेणारी. असं थोडी नाही, नवऱ्याने काळजी घ्यायला पाहिजे. घेतो हा काळजी. एवढं खोटं नाही बोलायचं, काळजी घेतो गायत्री. घरी येता मस्त मोबाईल वगैरे बसता, फ्रेश होता, मोबाईल घेऊन घेता. चला, 7:40 व्हायला आले, जातो मी. चालूच राहील. आता बोलायला गेलं ना नवऱ्याला राग आला. आता बाय बाय मित्रांनो. चला, बाय बाय. काय बाय बाय? बाय बाय. बाय.